एक माईक चालला पाहिजे. मागे आवाज जाणं गेले महाराज. नाही ते जनरेटर चालू केल्यावर मागायला तर चालू होते. चालले ना काय इकडं काही त्याला मागे ऐकते थोडं महिला मंडळी पुढं सरकार पुढं सरकार मावशी हे पुढे सकाळी तुम्हाला झोपेतून कोण उठवतो?
ताटात ताट खाली नको. त्याच्यावर त्याचा इफेक्ट हृदयाच्या जवळ करणं कमी करायचं. प्रत्येक माणसाच्या हृदयाच्या जवळ एक गाठ आणि त्या गाठीमध्ये 17 पाडद्याच्या आत ब्रह्मचैतन्य, ज्याला आपण आत्मा म्हणतो, ज्याला आपण जीव म्हणतो. कशामुळे चालतं हे? देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन ज्ञानोपारायण बैसोनी रे पुत्र दृढ होई मानी चेतविद्या पणापे चेतविद्या कुंडलिनी चालता पश्चिम पंथे जाय चक्र भेदोनी 17वी जीवन का पाय आत्मा चित्तुनी वर येते मदालता सोहम जुजुळेवा. जगात सत्य काय, असत्य काय हे जाणण्यासाठी माणसाचा जन्म. ओ माय जनकराजा स्वामीच्या ताटामध्ये जेवले, स्वामीच्या पोटावर झोपले, पण झोपल्यावर गाढ झोपल्यावर जनक राजाला स्वप्न पडले. स्वप्नामध्ये जनक राजा फिरला. वाकडी चिकली काठी हातामध्ये दरुट, मळालेल्या कपड्यांनी डोकं गुंडाळले आणि गल्लीमध्ये भीक मागतो राजा जनक, पण स्वप्न. माझा प्रश्न आहे तुम्हाला, सोन्याच्या पोटावर झोपणाऱ्या माणसाला भिकाऱ्याचं स्वप्न का पडावं? तुमच्याकडे काय उत्तर आहे? तुमच्या कीर्तनात दक्षिण आहे का? सोन्याच्या ताटात जेवणारा राजा जनक, सोन्याच्या पोटावर झोपणारा राजा जनक, त्याला भिकाऱ्याचं स्वप्न का? माणसासाठी बोलतोय मी कीर्तनामध्ये हे एकच उत्तर, कितीही देवाने दिलं तरी मन त्याचं भरत नाही, त्याच्या इतका दरिद्री माणूस जगात आणि आहे त्याच्यात समाधान मानतोय, भगवंताचं भजन करतोय, त्याच्या इतका श्रीमंत माणूस जगात नाही. रडत उठले राजे जनक, डोळ्याला पाणी बी नाही, पण अष्टप्रधानाला बोलवून घेतलं, सांगितलं सोन्याच्या ताटात जेवढी, सोन्याच्या पोटावर झोपली, भिकाऱ्याचं स्वप्न. स्वप्नातला भिकारी खरा का सोन्याची पोट खरी? याचं उत्तर योग्य आलं तर कामावर ठेवील मी, नसता घरी पाठवली. 7 दिवसात 7 प्रधान घरी गेले. कुणी म्हणायचं स्वप्न खरं आणि कुणी म्हणायचं सोन्याची पोट खरी. पण 8वा प्रधान घरी येऊन निघणार. आपल्या मुलाला विचारलं, बाळा राजाचा प्रश्न कठीण आहे, काय उत्तर देऊ? मुलानं सांगितलं, बाबा तुमच्या पत्नीवर हात खेळताना आपणाला, तुमच्या पत्नीवर ड्युटीवर हात मिळतात. बापाच्या पत्नीवर मुलगा आला, त्याचं नाव आहे अष्टवक्र. राज दरबारात आल्याच्या नंतर जनक राजाने विचारलं, बाळ माझा प्रश्न कठीण आहे, बापाच्या पत्नीवर आला तू? राजेसाहेब कोणता प्रश्न? अरे सोन्याच्या ताटात झोपू, सोन्याच्या पोटावर झोपू, पण गाठ झोपल्यावर मला स्वप्न भिकाऱ्याचं पडलं.
पाठीमागे बोलू नका, बोलू नका. स्टेजच्या पाठीमागे बोलू नका. त्याचा आवाज चांगला आहे माहिती. त्या माईकचा आवाज चांगला. त्या मुलाने जनकराजाला पैसे दिले. हे राजा जनका, हे कर्णाचा आवाज बंद करा. ह्यो आता करणं बंद करा. आवाज कमी करा. त्यो राजा स्वप्न तर खोटच आहे, पण दिसतंय जगातलं प्रत्येक हे सुद्धा खोट आहे. जे दिसत नाही तेवढंच सत्य. सत्य तू विठ्ठला राधा हाताविला जगदा भास. कोण्या माणसाची संपत्ती टिकली जगामध्ये? मला कीर्तनात हात वर करून सांगा. वयाच्या 35व्या वर्षी सिकंदर बादशाहने जग जिंकलो. जग जिंकून समाधान नाही, मस्तकाला हात लावून रडत होता. जग जिंकणारा माणूस ते महाराज दंडीचं आपलं करण. आणि प्रधानाने विचारलं, जग जिंकले तरी तुम्ही रडता, काय कारण? तो सिकंदर म्हणतो, मी जग जिंकलंय, आता काय जिंकलं याचं दुःख. आणि 35व्याच वर्षी मेला सिकंदर बादशाह. पण लोकांना मरायच्या अगोदर सांगितलं की माझे हात तटकीत गुंतवू नका, मला जगाला संदेश द्यायचा आहे. रिकाम्या हाताने आलो, जग जिंकलं, पण जाताना रिकाम्या हाताने गेलो. येताना घेऊन आलाच काय, जाताना घेऊन जातील काय. नको अभिमान धरून भल्या माणसा, ही तुझी धन दौलत, ही तुझी शेतवाडी. जाताना येथेच राहील दादा, तुझ्या जीवनाची बैल तोडी. संताच्या सज्जनाचे नको अवमान करू भल्या माणसा. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जातील काय. नको अभिमान करू भल्या माणसा. स्वामी विवेकानंदाची 4 वाक्य महाराज. शारीरिक बळ, बौद्धिक बळ, आध्यात्मिक बळ आणि नैतिक बळ, या 4 गोष्टी ज्याच्या रक्तामध्ये त्याची उंची आकाश आहे. माणसाकडे शरीर संपत्ता पाहिजे, फक्त माझे इतकी नका. पण शरीर ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे आपल्याकडे. शारीरिक बळ, नुसतं शरीरातून चालत नाही. बौद्धिक बळ, उगं खाऊन बसला अक्कलच नाही. अक्कल शब्द कळतो, उगं खाऊन बसला आणि अक्कल. 84 लाख एवढी ब्रह्मदेवाने निर्माण केल्या, सगळ्या योगीसारख्या वस्तू दिल्या. फक्त माणसाला एक वस्तू आगाव दिली, त्या वस्तूचं नाव आहे बुद्धी. तुम्हाला माझी नम्र विनंती आहे, या जगातला 1 नंबरचा श्रीमंत माणूस फक्त बुद्धिमान. कोणी खात नाही पैशाला. भारत देशाची जेवढी किंमत तेवढी रावणाच्या झोपाच्या बेडरूमची किंमत काहीच नाही आपल्याला. धनवान माणसाला किंमत नाही, बुद्धिमान माणसाला जगात जेवढे हे पुण्य स्मरण म्हणून तात्याचं चालू जगाला ज्ञान देणारे ते संत होते म्हणून त्यांचा सोहळा. धनवान माणसाचा असा सोहळा करत नाही कोणी. बुद्धीचे वैभव
आध्यात्मिक बाजू. आध्यात्मिक आणि आध्यात्मिक पुन्हा सांगतो तुम्हाला अभंगावर येण्यासाठी महत्वाचा मुद्दा नैतिक बाजू. माझी विनंती माणसाचं नेचर चांगलं पाहिजे. माणसाची नियत लाट असेल रे दादा, पण नियत चुकीची असेल तर काही उपयोग. कोट्यावधी रुपयाची संपत्ती एखादा माणूस कमवतो, पण त्याला जर धबा असेल तर त्याच्या इतका दरिद्री माणूस जगात. चाणक्य मीराबाईच्या अभंगामध्ये गाय, जल से बदला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगल से तेज है, कौन काजल से काली. पाण्यापेक्षा पातळ वस्तू कोणती आहे? जमिनीपेक्षा वजनदार काय? अग्नीपेक्षा तेज कशात जास्त आहे? काजळापेक्षा काय? जल से बदला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. माझे तो गुण उत्तर आहे माझं. जल से बदला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है, कलंक काजल से काली. पाण्यापेक्षा पातळ वस्तू ज्ञान, जमिनीपेक्षा वजनदार वस्तू जगामध्ये पाप आहे, अग्नीपेक्षा तेज रानात जास्त आहे, आणि काजळापेक्षा काळी वस्तू या जगामध्ये कलंक आहे. मी एवढ्या लागून आलो तुमची करमणूक करण्यासाठी नाही, तुमचे पैसे घेऊन जाण्यासाठी. तुमच्या घरातला माणूस उद्याचा धोका आपल्या जीवनाचा नष्ट व्हावा असं वाटत असेल तर नियत बदलू नका. नेचर माणसाचं श्रीमंत असतंय, पैसे श्रीमंत नसते. म्हणून कोणत्याही मंदिरात सकाळी माणूस जातो आणि नाटक करतो. काय काय जिबीला चिंती घेते मंदिरात, मोकळ्या म्हणून देवा माझं घर आहे, देवा माझं घर आहे. स्पष्ट लिंक तुझं देत नाही. देवा माझं भलं कर म्हणणाऱ्या माणसाला माझा प्रश्न आहे, पाहिला किती स्वप्नात देवच त्याच्या घरात राबत होता, त्याचं भलं का नाही झालं? आपण तर पैसे घेऊन मतदान करतो. कृष्ण साय पांडवासी, कृष्ण साय पांडवासी, कृष्ण साय पांडवासी, कृष्ण साय पांडवासी. कीर्ती नष्ट करियासी देवो, कीर्ती नष्ट करियासी देवो, कीर्ती नष्ट करियासी देवो, कीर्ती नष्ट करियासी. साई गेले हरिहराची साई, गेले हरिहराची
मागे केलेल्या चुका फेडायच्या कुणी फेडायच्या? तुम्हाला सांगतो संपूर्ण कीर्तन तुम्हाला कळतंय का? संपूर्ण जगाची घडमूड कर्मावर आहे. जसं त्याचं कर्म असेल तसं त्याचं घडत. म्हणून एक साथ आहे नैतिक बाब, आध्यात्मिक बाब. तुम्हाला सांगितलं प्रत्येकाच्या हृदयाच्या साईडला एक गाठ, त्या गाठीमध्ये 17 पडद्याच्या आत जगाचा वास. प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये महापावर आहे, पण त्या महापावर आणि त्याचं संशोधन करण्यासाठी ज्यानं हे शरीर वापरलं त्या शरीराला पवित्र त्या अभंगाचं पवित्र भगवान बाबाच्या वंशाला चोळी ठेवली एका माणूस. पहाटे 3 वाजतापासून भगवान बाबांनी प्रदर्शन पाहिलं. पटकन ती जागा सोडली, फक्त पंचांगावर टाकला. नारायणगडाच्या पश्चिमेला 5 किलोमीटरवर भगवान बाबाच्या चुलत मावशीचं गाव. डोंगरावर उतरताना संत भगवान बाबांनी शिंपलेदार गारगुटी आणली होती. पहाटे 5 वाजता त्या गावात पोहोचले. एका मित्राला सोबत घेतलं आणि वड्याला जाऊन शिंपलेदार गारगुटीने संत भगवान बाबांनी स्वतःचं शरीर नष्ट केलं. मला याच्यातून हे सांगायचे की भगवान बाबाच्या शरीरातून जिथं रक्त सांडतं तिथं जगातली पवित्र वस्तू तुळस आहे.
फुले आवडते ते आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा किती पवित्र ती. जगामध्ये संत भगवान बाबा हे निर्दोष आहे सांगण्यासाठी त्या रक्तापासून पुढे जन्माला इतकं शरीर पवित्र आहे. म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो उद्या सर्वकाळ मनाच्या थोर संताचं जर चिंतन केलं आपण तर आपलं पाप नष्ट होतं हे आपण अशा थोर संतांचं तुम्ही जर चिंतन केलं तर पाप नष्ट होते. महाराज मूर्ख माणूस शिकून गेला तो रस्ता सुद्धा 24 तास ओलांडायचा ज्ञानी जर पुरुष असला तर त्याचे कपडे साफ करा काहीच नाही. कारण मोठ्या माणसाची जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला फळ प्राप्त होईल. त्या कवितेचे एक प्रमाण आहे संगत करिणा बळकी बळत बळत शिळी हातीची संगत केली आणि गोड बोलून ती शिळी हातीला गाठ पाण्याचं उंच झाड त्या झाडाजवळ गोड बोलून शिळीनं हाती आणि ती शिळी हातीच्या पाठीवर चढली. 2 पाय हातीच्या पाठीवर पुढचे 2 पाय त्याला यदि 5 फुटावरचा पाटा खाणारी शिळी हातीची संगत केल्यामुळे 15 फुटावरचा पाटा नाही. संगतीचा परिणाम कमिटीनं प्रमाण संगत करना बळवली बढ़त बढ़त बढ़ जाए गज के माथा
मन माने तो पद काय गदिला मन माने तो पद काय मोठ्या माणसाची संगत मूर्ख माणूस विकून गेला तो रस्ता 24 तास वालांडू नका चाणक्याने ती शिकवती सापाच्या दातात विषय माशीच्या मस्तकात विषय विंचेच्या नांगीत विषय नालायक माणसाच्या सगळ्या रक्तात जात जर एखाद्या घराला भेटली तर घराचा उन्हाळा होतो म्हणून चुकीच्या माणसापासून सावध आणि थोर माणसाचं चिंतन करा आपण थोर माणसाचं चिंतन करीत नाही भाकरी प्रत्येक माणूस घरची भाकर खातो आणि इराणी माल फक्त लोकांना नाव ठेवतो मी म्हणतो दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा आपण किती शहाणी हे कधी तपासणार आदरणीय भगवान गडकर डॉक्टर नामदेव शास्त्री त्यांचं वाक्य त्यांचं वाक्य की आपण कोणाची निंदा करू नये आणि जो आपली निंदा करतो त्याच्यावर आईपेक्षा जास्त प्रेम करा तुम्ही म्हणता माझं डोकं फिरतो नाही तुम्हाला पटवून देतो लेकराने संडास केली ताई ठाकर फुटीने काढली ती निंदा करणार तोंडाने काढली श्रेष्ठ म्हणून आपण कोणाची निंदा करायची पण आपली निंदा करतो त्याची पूजा इतिहासावरती जेवढे लोक अमर झाले तेवढ्या लोकांनी मूर्खाची पूजा केली अंबाजी बुवानी रक्त निघेपर्यंत तुकाराम महाराजाला मारले तरी तुकाराम महाराजांनी अंबाजीची पूजा केली तुम्ही कोणाचा मूर्ख माणसाला चांगलं म्हणून ते थोडं जिंकले सगळ्यांना म्हणून चुकीच्या माणसाची चर्चा करू नका थोर माणसाचं चिंतन करा का तयाच्या चिंतने तरतील दोषी पाप्यातला पापी माणूस तुम्हाला सांगू मी महात्माचे महापाप 5 आहेत 1 नंबरचं पाप आहे हिंसा 2 नंबरचं पाप आहे व्याधीच्या 3 नंबरचं पाप आहे दारू 4 नंबरचं पाप आहे चोरी आणि 5वा महापापाचा त्या चौकाची बॅग वाजवण्याची जातात त्याला प्रिय म्हणतात 5वा महापापाचा पण 1 नंबरचं पाप हिंसा हिंसा म्हणजे खून खून म्हणजे रक्त दुसऱ्याचं रक्त चुलीवर शिजवून खाणं हे जगात 1 नंबरचं पाप बिनमालकरी इथं जर तुम्ही असेल तर त्याला कीर्तन झालं की माल घा महाराजाचा काम म्हणू नका माझी विनंती आहे दिवस खराब आहे हॉटेलवर जाऊन लोकांचे हाडकं जमू नका लोकांचं रक्त मास खाऊ नका 1 नंबरचं पाप आहे 2 नंबरचं पाप आहे व्याधी 4 परस्त्री गमन करणारी जात सोडून वरती सोडून आमच्या नामदेव महाराजांचं प्रमाण काम बुद्ध
बुद्धीचे हे सुख आईचे मानिती ते मूर्ख चंद्राची लागला कलंक इंद्राची दुःख प्रारंभे आईची प्रारंभाची ठेव व्याधिचार करणारा माणूस चढून बोलतो चढून बाण मारला आणि वाली धर्मीला पाडला आणि राम पळत गेले रामाच्या पायाची चाहूल ऐकली आणि वाली मान उचलून रामाला म्हणतोय रामा कौशल्यामाईचं दूध पिणारा माणूस असं गलत काम करू शकत नाही नक्की कौशल्यामाईच्या गैरहजेरीमध्ये तुला कैकेयीने दुधाचा घोट पाजला होता म्हणून मला राम धर्माच्या हितासाठी रामाचा अवतार आहे धर्मगीत अवतरे हुसाई मारे मोही व्याध न्याय धर्मगीत अवतरे हुसाई धर्माच्या हितासाठी तुझा जन्म मला बाण मारून तू अधर्म करतो रामाला वाली अधर्मी म्हणते आता ऐका राम म्हणजे मूर्खा धर्माधर्म कळाला तुला अरे जो बी स्वतःची सून स्वतःची मुलगी स्वतःची बहीण आणि छोट्या भावाची पत्नी या 4 स्त्रियाकडे वाईट नजरेने पाहतो त्याला दुपारच्या 12 वाजता गावाच्या मेन चौकात दगडाने ठिसून मारलं तर पाप लागत नाही मोठा व्याभिचार करतो तू किडे पडून मरशील कशामुळे होतोय मी व्याधीच्या 2 नंबरचं पाप 3 नंबरचं पाप आहे दारू हाताने थोडी घेतली तर जमते मी शाळे माणसं डॉक्टर घेत मला वाटतं ऐकू येत नाही एवढा खैसून का बोलतोय याच्यात एखादा भक्ताने घेता प्रत्येक किती शहाणा आहे ते घरात बाईनं तरी करत दारू पेल्याच्या नंतर आपल्या घरात सुद्धा आपली आबरू जिवंत राहत नाही इतकं जरी कीर्तन कळालं तरी मला वाटतं कीर्तन त्याच्या घरी जाईल दारू हे 3 नंबरचं पाप 4 नंबरचं पाप आहे चोरी पंचवटीच्या ठिकाणी रावण सीतेची चोरी करायला येतो वाळला पाटूला पायाखाली काढून मारला की रावणाचा भीती वाढला पाटूला घाबरतोय की का त्याच्या रक्तात दोष आहे बाई चोरायला म्हणून या उभ्या चौकातलं कीर्तन नाहीये माय बापा हो हात जोडतो तुम्हाला भीतीच नाही जगामध्ये चांगल्या माणसा भीती कुणाला लाचार माणसाला भीती आहे जो हिंदा माणूस आहे कुणाच्या तरी पातळीवर पाय देतो त्याला भीती आहे निर्दोष माणसाला भीती नाही चोरी हे पापाचं लक्ष आज गल्ली ते दिल्ली राजकारण बिघडले हा सगळा दोष पैसे घेऊन मतदान करणाऱ्या माणसाला आमच्या विदर्भामध्ये 2 संत होऊन गेले एकाची संपत्ती होती डबड्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मडक्यात ज्यांची संपत्ती त्यांचं नाव राष्ट्रसंत गाडगे बाबा आणि डबड्यात ज्यांची संपत्ती त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन दिल्लीच्या तख्तावर होतं आणि तिथं गायलेलं गीत आहे भारता ग्रहण लागले असे गुलाम
येई धावत धावण्या पुन्हा पाहण्या भारत आपुला पुन्हा तुम्हाला 2 तासाचं कीर्तन सांगितलेलं आहे. म्हणजे बाप म्हणजे तुला गणपती ठेवलीच नाही. आणि 5 नंबरचं बाप आहे, मला सांगितलं पी एवढा पाप्यातला पापी माणूस जरी असला तरी धोडोपंत दादाचं भजन केलं तर पापाचं मुक्त होत. दयाच्या चिंतने करतील दोषी करतील राजी. पुन्हा आणखी एक मुद्दा सांगतो. वाढत नाही काय नाही काय जानकी नीती 4 गोष्टी शिकवते. दरिद्रीचा नाश, कष्ट घ्या, पापाचा नाश, जप करा, भांडण कोणासोबत होऊ नये, मौन पाळा, आणि जीवनाची भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर साधन. उद्योग नास्ती दारिद्र्य, जपतो नास्ती पातक, मौनेचे कलह नास्ती जागर होतो. जागे राहायचं असं भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर साधन. आता जागे तरी आभारपणा तारुण्यात जमा करताना म्हातारपणातला अष्टगंध म्हणजे 100% नव्हता. तर तुम्ही कल्पना करा, एखादा माणूस 100च्या स्पीडनं पडतो आणि 5 फुटावर आल्यावर त्याला 80 फूट खोलीची विहीर दिसली, कुठं जाणार? आज घर उद्ध्वस्त झालं आणि शेंड्याला शेंडा झाला. काय त्याचा? म्हणून तारुण्यात विश्व जिंकू शकतो ना. जीवनातली भीती नसते. त्याच्या मुद्द्यापैकी एक होता पापाचा नाश, जप करा. दयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी. विठोबार भक्ताच्या पायाची माती देव तोंडात. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पत्नीला काटा मोडला.
जगाचा बाप गुराख्याच्या रूपामध्ये येतो. आई भरभर भरभर रक्त गळत होत. देवानी खाली बसतो, आई खाली बस. तो पाय हातामध्ये घेतला. पूर्वी काट्यानं काटा टाकायचा आणि काटा तर नाही दिसला पाय हातला तर काय करायचं? ठुमका लावायचा चान्स देवाला मिळाला काय त्याने एक बार ठुमका लावला. त्या ठुमका लावण्याच्या निमित्तानं जिजामातीच्या सगळ्या पायाचे रचकर जगाचा बाप साठून खातो. साधी गोष्ट नाही. सुपे सावरगाव तालुका पाटोदा जिल्हा. संत भगवान बाबाची जयंती श्रावण मध्ये पंचमी आणि आपल्या महाराष्ट्रात वेदांत वाचस्पती जगन्नाथ बाबा 5 दिवस ज्ञानेश्वरी त्यांची. पण पहाटे 3 वाजता वड्या कपड्यांनी सावरगावला प्रदक्षिणा करायची. कोकणावर गेले की माती भरून घ्यायची. 5 दिवसात मातीचं गडूळ तयार केलं. काल्याचं कीर्तन झालं की गडूळ लोकांनी विचारलं बाबा सावरगावात माती चालली काय का? त्यावेळेला जगन्नाथांना घोराचा केले. त्या मातीनं संत भगवान बाबाला जन्माला घातले. पवित्र माती. माझ्या मुलाला आयुष्यात ही माती गंध म्हणून लावणार आणि प्रसाद म्हणून तोंडात टाकणार. संत भगवान बाबांच्या जन्मभूमीतली माती. म्हणून देव काय त्या वेगळे आणि देव आणि संत वेगळा समजू नका. 1 मिनिट दूर फक्त 1 मिनिट दूर. जगद्गुरु तुकोबारायांच्या आईचं नाव कंकाई माता. वडिलांचं नाव बोललो. अखंड पंढरपूरची वारी. कंकाई मातेला पांडुरंग परमात्मा म्हणले आई तो काहीतरी मागावं ही माझी इच्छा आहे. कंकाई माता देवा लय प्रेमाने तुझ्याकडे आम्ही येतो. इतकं आम्हाला भिकारी करतो काही मागायला नाही. खाली मान घातली देवाला. देवाला कंकाई माता म्हणती तुलाच काय पाहिजे असेल तर देवाने मागितलं आई फक्त 9 महिने आराम करण्यासाठी तो पोट दिली. कंकाई माता दिले तुला तो पांडुरंग परमात्मा 9 महिने पोटात येऊन राहिला आणि तुकाराम महाराजांच्या रूपाने या पृथ्वीवर जन्माला. म्हणून मने रामेश्वर विचार धन्य तुकोबा समर्थ केला. म्हणून तो संत त्या संताच्या मुखातलं नाव आणि जगाचा बाप या 3 गोष्टी ज्या वेळेला एकत्रित येतात त्याच्या जीवनामध्ये त्याला म्हणे देव
त्यांच्या पुण्यस्मरणार्थ किती आकर्षण किती नामस्मरण नक्की कल्याण संत इतकी पावर मोठी आहे तुका म्हणजे भूमंडळी बळी एवढी ताकद आहे संतांची म्हणून पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो डोंगर कीर्ती या पवित्र भूमीमध्ये चाललेल्या या सोहळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये सुख संपत्ती संतती ऐश्वर्य ना कोणाच्याही घरात स्वप्नात सुद्धा दुःख येऊ नये दुःख ते कैसे नये स्वप्नासी मुक्ती मुक्ती झाल्या का माझी दासी त्याचे वर्म तू आम्हापासी सुखे राहिलाची प्रेमाची म्हणून नाही काही चिंता एवढ्या थोर संतांचा सोहळा चालला स्वप्नात सुद्धा घाबरू नका इतकं तुमचं कल्याण होईल अशी इच्छा व्यक्त वय झाले पण कुठे दादा भीष्माचार्यासारखे आवाज येत नव्हता आणि त्या बालमूर्ती संस्था वातावरण थोडं परमार्थच एवढ्यासाठी करायचं आहे की निसर्गाला चॅलेंज निसर्गाच्या पुढे जगात कुणी पाहिजे नाही म्हणून वोट चाललेले असतात तहामध्ये मेघराजाला कुणी हॅली लावा वाटते हे पुण्याचं काम आहे चुकीचं नाही संत भगवान नावाच्या नारळी सप्ताहामध्ये चैत्र शुद्धे त्रयोदशी चैत्रवते पंचमी किती 60 वर्ष झालं सप्ताह झाला 100 क्विंटल साखर लागती शेवटच्या दिवशी पण एक दिवस तरी पाऊस याला का फक्त भगवान बाबाचा दर्शन मेघराजा कोणा येतोय चूक समजू नका रुडुपंत दादाच्या पुढच्या दर्शनाला हे आपण साथ म्हणून झालेली सेवा सर्व शेतकरी मायबापांच्या चरणावर अर्पण करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण ज्ञानेश्वर Thank you.